संघर्ष योद्धा मनोजदादा धनंजय पाटील यांनी जे काही उपोषणाचा लढा सुरू केलेला आहे, खरं तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल मराठा बांधवांचं जे काही राहण्याची सोय असेल ही शासनाच्या माध्यमातून व्यवस्थित झाली नाही। पार्किंगची सुद्धा व्यवस्थित नियोजन करून देण्यात आलं नव्हतं आणि मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला होता। तर या ठिकाणी काही मराठा बांधव आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। राम राम मुख्यमंत्री साहेब, राम राम। काय तुम्ही याची सोय केली नाही, याची पण सोय केली नाही, कशाची सोय केली नाही तुम्ही? अहो एकनाथ मामा कुठे गेले हो तुम्ही? तुम्ही आमच्याकडे पाहता खरी जराशे, कुठे गेले कुठे तुम्ही? आमची झोपायची सोय नाही इथं, कुठं खायची सोय नाही। काय करायले काय तुम्ही एसी मंदी? एकनाथराव शिंदे काय करायले तुम्ही? हो एकनाथराव शिंदे, तुम्ही सदावर्ती माणसासारखा उभा माणूस करायले ते नंदी बैल। तुम्ही इतकं हे करू नका। तुम्ही काय ते तुम्ही माणसं गिनसं तर पहा जराचे, मराठी गिराठी माणसं कोणी विरोधात माणसं उभे करायले आमच्या ना। भज्याकड पाहते खिचडी मागते, तुम्ही त्याला उभे करायले आमच्या विरोधात। आमच्या ढोराला ना कोठे चांगले येतं, पण तुम्ही आम्हाला उपोषणाला अशी जागा दिली, कोठ्याच्या पलीकड जागा दिली तुम्ही। इथं चिखल, इथं न चालताय न काही करताय। रस्त्यावर येऊ नका, मग आरक्षण देता का मग तुम्ही? तर ह्या होत्या प्रतिक्रिया, प्रत्येकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत। मराठा समाजाला वारंवार सूचना केल्यानंतर सुद्धा संघर्ष योद्धा मनोजदादा धनंजय पाटील म्हणतात की रस्ते अडवू नका, तो आपला अधिकार नाही। परंतु आरक्षण मिळत नाही, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि यावर्षी या विषयावरती सरकारसुद्धा तोडगा काढायला तयार नाही किंवा माहिती द्यायला तयार नाही। म्हणून मराठा समाज परत एकदा आक्रमक झालेला आहे। त्याची भूमिका ही स्पष्ट आहे की जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत असेच आम्ही रास्ता रोको हे करू। संविधानिक अधिकार जरी नसेल तर परंतु आमचा मराठा समाज संविधानाच्या चौकटीत असून सुद्धा आरक्षण मिळत नाही, म्हणून आम्ही हा लढा उभा करण्याचा प्रयत्न करतो। खरं तर आपण ताज हॉटेलच्या समोर आहे आणि हे दृश्य ताज हॉटेलच्या समोरचं आहे। तर नक्कीच लोकपरिवर्तन न्यूज या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय शिवराय।